किसी के दिल में एक लड़की का हाल रहता है। उभा राहिल्या जाग्याला रे, उभा राहिल्या जाग्याला, हाक मारी कोणाला रे, विद्या दिल्या गुरुला. अरे जन्म दिल्या दोघाला रे, आई माझ्या बापाला, पिता माझ्या मातेला रे, देवा चरणी वंदुले. अरे सांगली या जिल्ह्याचा रे, सांगलवाडी गावचा, कारंड्याच्या पुळीचा रे, विठू बाबा नावाचा. विठू बाबा नावाचा रे, गुरु माझ्या संगाचा, निर्मळ मनाचा रे, गंगेच्या पाण्याचा. अरे गुरुनी केला ध्यानाचा, त्याला इका देतो मानाचा, गुरु चरण वंदला मी जातो माझ्या मार्गाला. देवा चरण वंदून, पाय देवाच्या पडून, जातो माझ्या या मार्गाला, धर्माच्या या गाण्याला. माझ्या या गाण्याला, हाल माझ्या या मताला, पहिल्या सती या योगाला, भरपूर विकाला. कोरोली गावाला, कोलवाडी या नगराला, खडकाच्या या माळाला, खडकाच्या या माळाला. या गोऱ्याच्या किनाऱ्यावर मग बोटीनं फिरवाल का, दिल्या साजनी दुनियेची मला खबर दिसील का. फुलवाडिया गावाला, खडकाच्या गामाला, खडकाच्या गामाला. माझं बघा द्यावया, त्याला बघा वीर देवा. बघा बघा मेघाला, फुलायाला बघा लागले. माझं ह्यो तुझा जीव माझा गुंतला रे, अरे उषा खाली फोटो तुझा, उषा खाली फोटो तुझा. मला पहिल्या सत्ययुगाला आणि फार पूर्वी त्या काळाला, या फारपूर्वी कालाला पट्टण कडोली गावाला म्हणजे या कोलवाडी नगराला वाव त्यातल्या त्या जाग्याला. कोलवाडी नगराला आणि खडकाच्या वेगाचा, माळाला वेगा, दोन द्यावर जोड्याचे, गैर होड्याचा आणि भांड्या वारूचं रंगीत भाल्याचं जगाय मला. त्या देवाने आशानं टाकलं निशान रवलंय मात्र त्या जाग्याला. गावा कोलवाडीला जतन पाहिजे पण तर आपलं मात्र आता करायला. आशानं टाकले निशान वेगा, रवलंय त्या खडकाच्या वेगा माळाला. दोन देवाने हात
लागल्या तर देव एकमेकाला विकात बोलायला. अरे बाबा म्हणलं आपण मिळून रेवतल मात्र त्या टायमाला कोण पाहिजे जतन करायला या गावा कोलवाडीला कोण धनगराय पाहिजे आपण बघायला. असं लागलंय बंधू बिराप्पा दादा विठ्ठलाला बोलायच्या गेले कोण हाय पाहिजे विकात बघायला. म्हणून या देवाने विठ्ठलाला सांगायला दादा विठ्ठल लागला देवात बोलायला. आलाय दादा बिराप्पाला जे विठ्ठल मात्र बोलायला. दादा म्हणाला तू बस या खडकाच्या माळाला मी निघून जातो गावा कोलवाडीला कोण धनगराय बघून येतो. असं लागला मात्र आता बोलायला. वाटे लागला चालायला वाटे लागला चालायला अरे गेला बघाया बघानी गुरुवे गेला बघाया दादा म्हणला की जाऊन येतो या गावा कोलेवाडीला आणि हे मी काढून येतो ते टायमाला. असं लागला जे विठ्ठल मात्र बोलायला तसं जत्र्यात या जाग्याला देवाचं बोलणं ऐकून घ्यायला आणि दादा विठ्ठल वाट लागला चालायला. वाटचाल करीत तो निघून कुठे गेला त्या जागेला. निघून गेला गावाच्या वैल्या अंगाला खडकाच्या माळा. सासू घरच्या सुना माया घरच्या लिकी नीतीच्या नियमाला गौऱ्या लागल्या होत्या खडकाच्या माला वळायच्या त्यात या जाग्याला. सासवागरेच्या सुनाई मायेच्या लिकी शेणगवऱ्या गोळा लागल्या होत्या करायला. एवढ्या आता दादा विठ्ठल त्यांच्या जवळ विकात यायला. जसं देव निघून गेला त्या गौऱ्या वया मावशीच्या जवळ्या बाजूला गौऱ्या वया मावशीला काय लागल्या आता बोलायला. आगे मावशी म्हणला लांब धरून येत नाही आलो या तुझ्या विकास जवळ या बाजूला. बाई म्हणला या गावा कोलेवाडीला कोणी धनगर आहे काय मला सांग म्हणल्यानंतर मात्र त्या टायमाला ऐकायचं मावशी काय लागल्या बोलायला. बाबा म्हणला तुझ्या जात्याला का मला याशील मात्र त्यावेळेला आम्हाला मात्र शिरकुटाचं तिरड पाहिजे उचलू लागायला. तुला भेद सांगतो या गावा कोलवाडीचा त्या वेळेला. बोला गायाला लागला वळ बगाया लागला गावयाला लागला वळ बगाया लागला. या लावला सिराला वळ बगाया सिराला या लावला सिराला वळ बगाया एक धनगर वळ बगाया एक धनगर वळ बगाया धनगर. उगवला तारा तिने राहा घरचा शिवाजी राजा. उगवला तारा तिने राहा घरचा शिवाजी राजा. एवढ्यात मी का जसे विचार केला मी का म्हणाला लागला होता देवा आता काय बोलायचं जागेला. कोण आहे धनगर सांगा म्हणून विठ्ठल लाला त्या मावशीला आता बोलायच्या वेळेला. विठ्ठल देवाने सांगितलं शिरवया बाई आणि मावशी लागली होती बोलायला. अरे अरे दादा मी काय सांगू मी का आता तुम्हाला काय सांगायचं
सांगायचं दादा म्हणला तुला एकूणता एक धनगरामच्या गावा कोलवाडीला त्याचा मुलगा नराप्पा गावडे आहे नीतीच्या नेमाला शेळ्या मेंढ्या राखतात तिन्ही सण वेळेला गावाच्या वैल्यांगला त्या वेळेला जसं नारूबा गावडा म्हणतात त्याला एकुलता एक धनगर आहे गावाला त्याचा मुलगा नराप्पा गावडा दोघे जण बापल्या के शेळ्या मेंढ्या राखतात या गावा कोलवाडीला असा भेद काढला आणि देवा विठ्ठलाने मात्र त्या टायमाला गावाच्या वैल्यांगला त्यांचा मेंढीचा मेंढवाळा असं सगळं ऐकून घ्यायला जे विठ्ठल परत पाठी माग वाटला आता चालायला बोलायला लागेला सांगायला लागेला बोलायला लागेला लावला शिराला विचार केला मनाला लावला शिराला परत वाट लागलाय मात्र आता चालायला विठ्ठलानं ऐकून घेतला वाट लागला चालायला निघून गेला खडकाच्या माळाला बेदेवाच्या जवळ जाऊन उभा राहिला त्याला गेला बंधू बिराप्पा जवळ जायला लागलाय दादाला बोलायच्या वेळेला दादा एकुणता एक धनगर गावा कोलवाडीला नारूबा गावड्याने नराप्पा गावडे असं बाबला मात्र शेळ्या मेंढ्या राखतात इतीच्या मात्र आता नेमाला नेतीच्या नेमाला शेळ्या मेंढ्या राखत्यात उपळा पुढे दंडाला असा भेद मी काढून आलोय देवा त्यावेळेला आनंदी आनंद झाला देवाला विरापाला होता बोलायचं लागला लाय दादा विठ्ठलाला बोलायला असं जाऊन नाही दादा आपल्याला चालणार त्या वेळेला समाधा धनगर गाणं चालूया बरोबर. धनगर गाणं तुम्ही समाज प्रबोधने झालं पाहिजे झालंच पाहिजे होय तरच लोक गाणं ऐकणार नाही तर ऐकणार नाही बरोबर आहे ना पेंगड बसते. आई बापाने जन्म द्यायचं लहानाचं मोठं करायचं शाळा शिकवायचं नोकरी लावायचं होय आणि एकदा का लग्न झालं की हा काय होतंय काय होतंय आई बाप कुणाचं चिमणं माझ्या गुणाचं अशी परिस्थिती आहे हो. नाही ना आ म्हणजे आई आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वर 33 कोटी देवात आपला आई बाप आहे महान आहे थोर आहे बरोबर पण आई बापाच्या पाया पडवून की जात पडणार नाही पडणार नाही मायाव पडतील बरं काय पडणार नाही बरोबर म्हणून काय म्हणले माहिती काय आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवया आपल्या उदरामध्ये वाढवायचं होय आणि आपल्या मुलाला जन्म द्यायचं लहानाचं मोठं करायचं शाळा शिकवायचं नोकरी लावायचं होय आणि एकदा का लग्न झालं की ते आई बाप कुणाचं चिमणं माझ्या गुणाचं अशी परिस्थिती आहे हो. होत्या किती देव्याने ऐश्वर्या कल्याणी सारखी बायको होती आई सारखी सर माया कुठं येणार नाही काही लो येणार नाही आता गाणं म्हणून गेल्यावर दार कोण उघडते उघडते बायको का आई आई अनुभव चांगला आहे होय हा बाहेर बस आईला तर आपली कळते असते. बरोबर आहे नाही? होय म्हणून काय म्हणले का आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे बोलणारे जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवनामध्ये.
सांभाळच पाहिजे. बरोबर बरोबर आहे का नाही? होय पण एकदा लग्न झाले की ते आई बाप कुणाचं हा नसत्यात हो. काय असत्यात. हा. पण एकदा का बायको घरी आली की ती आई बाप अजिबात जवळ नसत्यात. होय. मग काय म्हणणे माहिती काय? हा. बायको मिळाली जरी पोळी मदाची आठवण ठेवावी रे आईच्या तुझ्यामारी. आठवण ठेवावी रे आईच्या होते का? हे जनावरच होते. होय. अरे 10 रक्ताची थेंब आटली तर तेव्हा 2 थेंबाची दुधाची तयार उत्पत्ती तयार होते. होय. असं आपल्याला आईने किती दूध पाजलंय आणि त्याला आपण आईला वेगळं ठेवलं तर चालेल का? अजिबात मागून ना. मग काय म्हणाले काय? सार्थक होईल नर जन्माचे घरून सत्संग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. 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 केली पाहिजे. घरचीला सेवा आजीला मेवा. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तुम्ही किती पैसा मिळवा किती मिळवा पण आई बापाची सेवा ही केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. आणि जसं मात्र त्या टायमाला असं बंधू बिराप्पाला काय दादा विठ्ठलाला बोलायच्या खडकाच्या माळाला. अरे दादा गेलो तुझ्या गावा कुलवाडीला बाबा हे म्हणला एकुणता एक धनगर नारू भागावडा आईच्या गावा कुलवाडीला. नाराप्पा गावडा त्याचा मुलगा आहे. दोघे जण बापल्या शेऱ्या मेंढ्या राखतात त्या जागेला. शेण्या मेंढ्या राखत्याला तिने सांगला गावाच्या वैल्या अंगाला. त्यांचा मेंढीचा मेंढवाडा असला आता सांगायला. आनंद झाला सुरवंतीच्या बिजवाला बिराप्पा लागला बोलायला. अरे दादा विठ्ठला असं नाही जाऊन चालला त्या जागेला. असं जर गेलं तर देव पण आपलं ओळखणार त्या जाग्याला. नारूबा नाही आपणाला गुंतणार शिवला त्या वेळेला. काहीतरी नारूबाला खवदा पाहिजे विकाचा लावायला आणि सेवला पाहिजे त्याला विकाचा लावायला. साईला ताई कर म्हणून गेला तिने सांगला नारवंत्या या जाग्याला. शेळ्या मेंढ्या मात्र घातल्या दटीला काय लागला देवाचा करायला. हाते लावला श्रीमात्याला मेल्या शेळ्यामध्ये गटीमध्ये घालायला. पाचणी लागला पाजायला. तारपी लागला मिसळायला आणि खुडतर लागला गा देवाचा ओरायला. मावरल्यानंतर मात्र तिन्ही सणात वेळा गुल्या मुगऱ्या कुत्र्याला जीव घालून नारवान मात्र आता घालायला. शार नावाची विका दोन कुत्री असली विका जीव खाऊ त्याने घालायला. नरापा मुलगा जेवण आणायला गेला घरवाड्याला. बापाचं जेवण घेऊन आला विकाच्या टायमाला. जेवणाला मात्र मेंढीच्या वरेला बापल्या मात्र जेवण खाऊन मात्र आता त्या वेळेला. आमोरे समोर बापल्या की दोघे जण बसायला. भोजन लागलं खायला. आनंदी आनंद झाला दोघांनी विका जीवन खाऊन विका. पती झाले आणि पेढ्याच्या तोंडाला. निद्रासेन झाली त्या जागेला. तेवढ्याच वेळेला खडकाच्या माला. रामाची रात्र लागली कर्माला मदनीच्या मात्र आता या वेळेला. लायाला लागेल लागेल लायाला लागेल लागेल. Thank you.
वासन वेळेला जोडीचं देव काय लागल्यात मनाचा विचाराचा करायला इकडे मी काय मित्राने वेगळे लागले बोलायला आता गेलो पाहिजे त्या मेंढीच्या खांडाला आणि काहीतरी या नारळाला ते लागला काहीतरी ठेवला पाहिजे आपण लावायला असं जोडीचं देव एकमेकाला लागल्या तर दादा बोलायच्या वेळेला एकमेकाला लागले जेव्हा आता बोलायला आता नारळाला पाहिजे खेळताला व्हायला म्हणून या मजा होई का रात्रीला रात्रीला जोडीच्या देवाने देवरूप मात्र सोडायच्या आता या जाग्याला याला लागेला वे देवाने मध्ये रात्रीला का हात लावले सिनेमा त्याला काय लागलं होतं देवाचा बोलायला गेलं पाहिजे नारळाच्या मेंढवाड्याला काहीतरी आपण आता खेवदा लावायची मात्र त्या जाग्याला